नमस्कार मित्रांनो, मी ऋतू. माझे लग्न झाले आहे. मी पाहायला सुंदर आहे. प्रत्येक जण मनात काही विचार करतात, तसे होत नाही. कारण लग्नानंतर मला जसा नवरा हवा होता तसा मिळाला नाही. मला पिणारे लोक अजिबात आवडत नाही आणि माझा नवरा हा दारू पित होता. त्यामुळे घरात भांडण होऊ लागले. माझी सासू आपल्या मुलीकडे गेली होती कारण तिच्या मुलीला बाळ झाले असल्यामुळे. आणि मला एक दीर होता, तो बाहेर जॉब करायचा आणि काही दिवसासाठी घरी यायचा. तो असला की मला फार चांगले वाटत होते. माझ्या सोबत बोलणे, फार विनोद करायचा आणि त्यामुळे मला पण छान वाटायचे. माझा दीर दारू पण पित नव्हता. माझा नवरा रोज सकाळी कामावर जायचा आणि रात्री परत यायचा. रात्री येताना दारू पिऊन येत होता. तसेच कधी कधी त्याला बाहेर ठिकाणी पण जावे लागत होते आणि सासू घरी नसल्यामुळे मला एकटेपणा वाटायचे. मग मी घरी कॉल करायचे, नाही तर टीव्ही बघत बसायचे. असेच आयुष्य सुरू होते. नवरा दारू पित असल्यामुळे अनेक गोष्टी मिळणे वेळेनुसार कमी होत होते आणि त्यामुळे मनात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. पण मी काही करू पण शकत नव्हते, कारण मला कुठे बाहेर जाणे, तसेच इतर कुणाशी मैत्री करते अजिबात आवडत नव्हते. एक दिवस मला माझ्या दिराचा कॉल आला आणि म्हणाला, वहिनी, मी काही दिवसासाठी येत आहे, कारण फार दिवस झाले मी घरी आलो नाही आहे. मी म्हणाले, तुम्ही आले की बरे होईल, कारण तुमचे भाऊ काही दिवसासाठी बाहेर जात आहे आणि मला घरी एकटे करमत नाही आहे. काही दिवसांनी दीर आला. त्या दिवशी तो रात्री आला. आम्ही जेवण केले. तसेच माझ्या नवऱ्याबद्दल विचारू लागला. मी त्याला सांगितले त्यांच्यामध्ये काहीच बदल झाला नाही आहे, उलट दारू अजून वाढली आहे. तुम्ही होते तर त्यांना थोडी भीती होती, पण तुम्ही गेल्यावर त्यांना बोलणारे कोणीच नव्हते. असेच आम्ही काही वेळ बोलून आराम करायला गेलो. माझा नवरा माझ्या दिराला घाबरायचा आणि त्याच्या समोर जास्त बोलत पण नव्हता. आता दीर आला की माझ्याशी बोलू लागला, तसेच विनोद पण करू लागला. त्यामुळे मला पण फार छान वाटू लागले. पण कधी कधी रात्री मला काही गोष्टीची फार आठवण यायची, कारण सर्व जवळ असून सुद्धा ते मला चांगल्या प्रकारे मिळत नव्हते आणि अशा गोष्टी कुणाला सांगता पण येत नाही. आता माझा नवरा कमी दारू पिऊन यायचा. रोज पित होता, पण नेहमीप्रमाणे नाही, आणि तो घरी पण नेहमी आणून पित असे. असेच दिवस जाऊ लागले आणि दिराच्या आणि माझ्या मस्करी पण होऊ लागल्या. एक दिवस मी किचन मध्ये काम करत होते. माझ्या दिराने फ्रीज उघडली आणि काही बघू लागला. त्यांना एक कोपऱ्यात एक कोल्ड्रिंक्सची बॉटल मिळाली. त्याने मला विचारले, वहिनी, तू आणली का बॉटल? मी त्याला नाही म्हणाले. तो बोलला, मी पण नाही आणली, बहुतेक दादाने आणली असावी. नंतर तो म्हणाला, जेवण केल्यावर पिता येईल, कारण मला पण असे ऍसिडिटी सारखे वाटत आहे. आता रात्र झाली होती आणि माझा नवरा पण आला नव्हता, म्हणून मी त्याला कॉल केला तर तो म्हणाला, माझे आज येणे होणार नाही. नंतर आम्ही जेवण केले आणि बसून बोलू लागलो, तर दीर म्हणाला, कोल्ड्रिंक आणतो, आपण पिऊ. नंतर त्याने कोल्ड्रिंक आणली आणि आम्ही पिऊ लागलो. मला पहिल्यांदा पिताना चव थोडी वेगळी वाटली, पण मला वाटले की त्याची चव तशीच असेल. त्यानंतर माझ्या दिराने सुद्धा पिले आणि हळूहळू आम्ही पूर्ण बॉटल काही वेळातच संपवली. पण आम्हाला माहित नव्हते की त्या कोल्ड्रिंक मध्ये दारू मिक्स आहे आणि त्यामुळे आम्ही काय बोलत आहे काही समजत नव्हते. हळूहळू ती दारू आमच्यावर चढू लागली आणि आम्ही काय बोलत होतो आम्हाला समजत नव्हते. आणि काही वेळाने ती दारू आमच्या पूर्ण शरीरात पसरली. तसेच त्याचा रंग आम्हाला दिसू लागला आणि माझ्या मनात ज्या गोष्टी होत्या त्या बाहेर येऊ लागल्या. माझ्या मनातल्या पूर्ण इच्छा मी त्याला सांगितले. तो पण नशेत असल्यामुळे त्याला पण काही कळत नव्हते आणि काही वेळाने तो एकदम जवळ आला. त्याने मला एकदम घट्ट जवळ घेतले आणि त्यामुळे माझा त्या ठिकाणचा स्पर्श त्याला होऊ लागला. आमच्या शरीरात दारू असल्यामुळे आम्ही फार कमी वेळात रंगात आलो आणि एकमेकावर आपले प्रेम व्यक्त करू लागलो. आम्हाला काहीच समजत नव्हते आणि कधी न केलेल्या गोष्टी आज घडू लागल्या. तो फार वेगळ्या पद्धतीने मला उत्साहित करत होता आणि मला या गोष्टी भेटल्यामुळे माझी स्थिती फार वेगळी झाली होती. हळूहळू तो खाली येऊन त्या गोष्टीकडे बघू लागला आणि पाहताच फार वेगाने पुढे जाऊ लागला. त्याच्या या कामामुळे मला वेदना होऊ लागल्या, पण त्या वेदनामागे ते सुख मला मिळत होते, त्यामुळे मला फारच छान वाटू लागले. तो अनेक वेळ त्या गोष्टीमध्ये रमून गेला होता आणि फार बडबड पण करू लागला.
मला त्याचे बोलणे समजत नव्हते, पण मनाला त्या गोष्टी मिळाल्याचे समाधान होत होते. दारू आम्हाला फार जास्त झाल्यामुळे आता आम्ही त्याच अवस्थेत झोपलो. सकाळी उठलो तेव्हा मी स्वतःला बघून अचंबित झाले, कारण माझी अवस्था फारच वेगळी होती. सर्वत्र विस्कटलेले होते. माझे डोके पण फार दुखत होते आणि रात्री काय झाले काही समजत नव्हते. काही वेळाने मी त्याला उठवले, तर तो स्वतःला बघून अगोदर सावरू लागला. नंतर फ्रेश होऊन आला. त्याचे पण डोके भारी वाटत होते. नंतर मी त्याला विचारले, रात्री काय झाले मला काही कळत नाही आहे. तर तो 2 मिनिट थांबून म्हणाला, हा सर्व प्रकार त्या कोल्ड्रिंकमुळे झाला आहे. कारण त्या कोल्ड्रिंकमध्ये दारू मिक्स होती आणि आपण ती पिल्यानंतर या गोष्टी घडून आल्या. नंतर मी नवऱ्याला फोन करून विचारले, तर तो म्हणाला, मीच कोल्ड्रिंकमध्ये दारू मिक्स करून ठेवली होती, कारण तुम्हाला संशय नको व्हायला म्हणून. आता आम्हाला पूर्ण गोष्टी समजू आल्या होत्या, पण काल रात्री ज्या गोष्टी घडल्या त्यामुळे मनाला फार समाधान वाटत होते. मित्रांनो, अशाच अप्रतिम गोष्टींसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.